राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। गेल्या काही काळापासून म्हणजे सातत्यानं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण बोलतायत, ते सोडवण्याचा प्रयत्न करतायत। एकाच वेळी वेगवेगळे मुद्दे हाताळताना त्याची तड लागते। नाही, शेवटी काय असतं की लोकांसाठी लढावं तर लागतं। लोकांच्या अडचणी अनेक आहेत, त्यांना भेटावं लागतं। भेटून आपल्या लेवलला म्हणजे आपण विरोधात असो, आपली ताकद आहे नाही हा वेगळा विषय, तर शेवटी प्रामाणिकपणे तुम्ही लढत असाल तर सरकारलाही माहीत असतं की हा माणूस प्रामाणिक लढतो, याच्या पाठीमागे लोक आहेत। आणि मग एखादा मुद्दा आपण जर उचलला तर सरकारला रिस्पॉन्ड करावं लागतं। मग असे लोक हजारो किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून वेगळ्या वेगळ्या आंदोलनासाठी इथे येत असतील तर विरोधातला एक आमदार म्हणून आमची जबाबदारी त्यांचं ऐकून घेण्याचं आणि त्या अधिकारी। आता काही लोक आम्हाला भेटली, नर्सिंगवाले भेटले, डॉक्टर भेटले, तुम्ही परभणीचा एक मुद्दा काही लोकांचा होता ते भेटले, आमचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांचे 80-90 हजार कोटी बाकी आहेत ते भेटले। त्यातल्या बऱ्याच अधिकाऱ्यांना आम्ही फोन लावून विषय मार्गी लावा, मदत करा असं सांगितलं। त्यामुळे जेवढं जमेल तेवढं करण्याची जबाबदारी आमची आहे। पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना तुम्ही औषध निरीक्षक परीक्षेचा जो गोंधळाचा प्रकार आहे तो पुढे आणण्याचा प्रयत्न केला, नेमकं त्याच्यामध्ये कोण दोषी आहेत, काय म्हणाले देवेंद्र भारती तुम्हाला? तर त्यांनी आम्हाला अजून काही सांगितलेलं नाही, पण मी त्यांना सांगितलं होतं की या महिन्याच्या 11 तारखेला तुमचे जे काही क्राईम विभागाचे लोक आहेत देसाई साहेब, ते तिथं आम्हाला फायनल रिपोर्ट तिथं देणार होते की काय खरं घडलं आहे, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, पण अजूनपर्यंत तो आलेला नाही। त्याचबरोबर जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत नाहीतर व्हॉट्सॲप वगैरे त्यांच्याकडनं पण माहिती त्यांना मिळाली असं आम्हाला कळालं, पण पुढे कुठंच तपास जायना। देवेंद्र भारती साहेबांना आम्ही म्हणालो की आम्हाला युवा म्हणतात, युवक म्हणतात MPSCचे तर मोठं आंदोलन करू, पण आम्हाला त्या बाबतीत राजकारण करायचं नाही। आमचं मत आहे की प्रामाणिक तपास व्हावा, त्यामुळे त्यासाठी आम्ही गेलो। त्यांनी आम्हाला जे सांगितलं आहे की 2 सप्टेंबरपर्यंत थांबा, आम्ही फायनल रिपोर्ट देऊ। तुमच्या हातात काही पुरावे आले त्या संदर्भातले? नाही, आमच्याकडे जे पुरावे आले ते आम्ही MPSCला दिलेत, आम्ही पोलिसांना दिलेले आहेत। पोलिसांना आम्ही जेव्हा क्राईम विभागाला भेटलो होतो काही दिवसांपूर्वी, आमच्याकडे जी नावं आली होती जी संशय घेण्यासारखी आहेत असे सगळी नावं त्यांना तिथे दिलेली आहेत। त्यांनी आम्हाला सांगितले की या बाबतीत आम्ही तपास करू, पण दुर्दैवाने तपास पुढे काय जात नाही। आणि मग तपास पुढे जात नसेल तर भीती आम्हाला असं वाटतं की कुठेतरी MPSCतल्या एका प्रमुख अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न काही प्रशासकीय अधिकारी करतात का काय। पुन्हा हायकोर्टाच्या परीक्षेच्या म्हणजे लिपिक पदाच्या परीक्षेचा गोंधळ होताच। नाही, लिपिक परीक्षेचं पण तिथं गोंधळ झाला होता। 13 तारखेला एक नवीन कायदा नाही तर नवीन रूल, म्हणजे पूर्वी काय असायचं की एक प्रिंट दिली जायची आणि तिथं टायपिंग करायला लावायचे, पण 13 तारखेला अचानक मुलांना काही माहीत नव्हतं, त्यांनी सांगितलं नवीन सॉफ्टवेअर येतं, त्या सॉफ्टवेअरवर परीक्षा घेतली जाणार आणि त्याच्यात एक लेफ्टला एक स्क्रीनवर एक तिथं लिहिलेला मजकूर असेल आणि राईटला तुम्हाला टाईप करायचं आहे। पण बऱ्याच ठिकाणी जेव्हा एक्झाम 16 तारखेला घेतली गेली तेव्हा तिथं सॉफ्टवेअर बंद पडलं, स्लो चाललं, नाहीतर टायपिंगच व्हायना, कम्प्युटर बंद पडला। तर मग छत्रपती संभाजीनगर, कल्याण अशा काही जिल्ह्यांमध्ये या मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या। मुलांचं म्हणणं होतं की एक्झाम व्हावी आणि मुलांचा आवाज घेऊन आम्ही हायकोर्टचे जे प्रमुख अधिकारी आहेत ज्यांच्या आधीमध्ये हा निकाल आहे त्यांना आम्ही सांगितलं, साहेब ही लोकांची परिस्थिती, मुलांची परिस्थिती, त्यांचं मत आहे की एक्झाम घ्यावी। त्यांनी आम्हाला सांगितले काल की 3 दिवसामध्ये मुलांच्या बाजूला आम्ही निर्णय घेऊ। ओके। आणि परत SRAचा एक मोठा मुद्दा होता, तुम्ही देवेंद्र भारतीला त्याच्या संदर्भामध्ये मागणी केली की तो मिटकरी नावाचा अधिकारी आहे, आणखी काही आहे, त्यामध्ये तुम्ही म्हटलं की हे संघटित गुन्हेगारीचं स्वरूप दिसतं। मिटकर नावाचा जो अधिकारी आहे SRAमध्ये तो अतिशय भ्रष्ट कर्मचारी आहे। त्याच्यावर ताशेरे हायकोर्टली ओढलेले आहेत एका जमिनीसाठी आणि हायकोर्टली सांगितलेलं त्याच्यावर कारवाई तुम्ही करा, पण कारवाई दुर्दैवाने आत्तापर्यंत झाली नाही। त्याची जर किंमत तुम्ही काढली तर 2000 कोटीचा मालक आहे असं म्हणतात आणि बऱ्याचशा डेव्हलपरला हाताशी धरून त्यांना फोर्स करून तिथं पार्टनर म्हणून सुद्धा तो तिथे काम करतो। मग एवढा छोटा अधिकारी असताना सुद्धा त्याला एवढं जर प्रोटेक्ट केलं जात असेल तर त्याच्या पाठीमागे कोणी ना कोणी ते मोठं आहे। आता या बाबतीतचं कागदपत्र मी SRAचे कमिशनरांना दिलेलं आहेत, आता देवेंद्र भारतीला दिलेलं आहेत आणि मुंबई कमिशनरांना सुद्धा ते पेपर आम्ही तिथे दिलेलं आहे, कारण का ती जमीन आहे मुंबई महानगरपालिकेची। SRAंनी तो तिथं कागदपत्र लपवून दाबून त्याच्यावर कब्जा घेतला होता आणि एका बिल्डरला दिला होता। तर हे सगळं प्रकरण बघितलं तर याच्यात हायकोर्टाने जी कारवाई करायला लावलेली तीच कारवाई करा असं आम्ही या तिन्ही लोकांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तरी म्हणजे महानगरपालिका ही एक वेगळी संस्था आहे, म्हणजे सरकारच्या अधीन काम करणारी, तिकडे परत SRA सरकार आणि परत ते जमीन महानगरपालिकेची आहे आणि तिथे SRAने काय केलं की त्यात 27,000 स्क्वेअर मीटरपैकी 10,000 स्क्वेअर मीटरची जागा ही तिथं
ट्रायल कॅम्प का काय त्याला म्हणतात ते सुरुवातीला जे हे द्यावं लागतं त्यांना लेबरची वसाहत बांधण्यासाठी, त्यासाठी त्यांना महानगरपालिकेला न सांगता SRL ती जमीन दिली. महानगरपालिकेने आक्षेप घेतले. त्यानंतर आता महानगरपालिकेला आम्ही पत्र लिहिलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही आक्षेप घेतले. पण आम्हाला असंही कळतं की महानगरपालिकेला एक पत्र लिहिलं आहे की ही जमीन त्या ठिकाणी देण्यात यावी. तर हे सगळ्या काय घोळ आहे तो तसा 5,000 कोटीचा घोळ आहे. त्यात मिटकर हा मेन आहे. मिटकरवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. शेवटचा राजकीय मुद्दा, कारण वेगवेगळे मुद्दे तुमच्या अवतीभोवती फिरत आहेत. NDAमध्ये आता राष्ट्रवादीचा हा गट अजिबात जाणार नाही हे अंतिम झालं आहे का? मधल्या काळात खूप स्पेक्युलेशन्स होते. पवारसाहेबांनी स्वतःच काल स्पष्ट केलेलं आहे की आम्ही जाणार नाही. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करतो, तर जाणार नाही. अजिबात आता कुठल्याही विशेष नाही. भेटीगाठी होत असल्यामुळे आता भेटीगाठी जर लग्न असेल नाही तर रिसेप्शन असेल तिथं मोठे नेते येतात, दोन्ही पक्षातले, दोन्ही विचाराचे. ते संस्कृती आहे. आणि त्याच्याचबरोबर जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो तेव्हा भेटत असताना कामं सांगतो, कारण ते त्या पदावर आहेत. त्यांच्या पदातून ती कामं व्हावी अशी आमची इच्छा असते. तसंच काही आमचे खासदार पंतप्रधान साहेबांना भेटले, आता एकटे भेटले असते वेळ लागला असता, त्यामुळे एकत्र भेटले, वेळ जरा त्यांचा मिळत नसतो. त्यामुळे ह्या सगळ्या भेटींना तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून बघत असता ते चुकीचं आहे. हे त्यांच्या मतदारसंघातले मुद्दे होते आणि पूर्णपणे लोक महायुतीच्या विरोधात आहेत, भाजपच्या विरोधात आहेत. आणि आम्हीसुद्धा भाजपच्या विरोधात लोकांच्या बाजूने रस्त्यावरची लढाई लढत आहोत. धन्यवाद रोहितजी, खूप धन्यवाद.